नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहेत ना? तर आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल अशी दाणेदार मौसूद लाडूची रेसिपी बनवून दाखवणार आहे. ज्यांना रक्ताची कमी आहे, थकवा जास्त येतो, अशक्तपणा वाटतो, शरीरामध्ये प्रोटीन, फायबर, आयरनची कमी आहे, तर प्रत्येकाने ही पौष्टिक लाडूची रेसिपी बघायची पण आणि बनवून खायची पण. खाण्यासाठी भरपूर टेस्टी तर आहेच, पण आरोग्यासाठी भरपूरच लाभदायक. गूळ किंवा साखरेचा वापर न करता ही लाडू रेसिपी शरीराला थंडावा सुद्धा देणार. रोज एक लाडू खा व निरोगी राहा. तोडल्यावर पाहू शकता तितकेच मऊ व दाणेदार आहे व भरपूरच सोप्या पद्धतीने ही झटपट लाडूची रेसिपी सुद्धा बनते. चला तर मंडळी, आता बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेच रेसिपी बनवून दाखवतो. तर मंडळी, सर्वात अगोदर आपल्याला मूग भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला 1.5 वाटी हिरवे मूग घ्यायचे आहे. ही झाली 1 वाटी, ही झाली अर्धी वाटी. कोणतेही एक भांडं आपल्याला सेट करून ठेवायचं आहे. त्याच भांड्याने माप घ्यायचं आहे किंवा वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की पाव किलो इतकं हे मूग आहे. आता गॅस मंद ठेवायचा आहे आणि ह्या मुगाला आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या मुगाचा रंग हलकासा डार्क व्हायला पाहिजे, म्हणजे ह्याच्यामधला कच्चेपणा संपूर्ण निघून जायला पाहिजे. आपल्याला ह्याला तासनतास भिजत ठेवण्याची काहीच गरज नाही. आपल्याला फक्त ह्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून घेण्या अगोदर ह्या मुगाला चांगल्या प्रकारे ऊन दाखवा, म्हणजे एक 10 ते 15 मिनटं कडक उन्हामध्ये ठेवलं की ह्याच्यामधलं मॉइश्चर उडून जातं, थोडासा ओलावा कमी होतं आणि त्याच्यामुळे भाजल्यावर ह्याच्यामधलं कच्चेपणा निघून जातो. म्हणून ह्याला ऊन दाखवणं फारच महत्त्वाचं आहे. हिरवे मूग खाण्याचे इतके फायदे आहेत मंडळी. पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणामध्ये राहतं, हृदयासाठी तर भरपूरच फायदेशीर आहे. ज्यांचं बॅड कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढलेलं असेल त्यांनी ही लाडूची रेसिपी नक्की खावी. डायबिटीस नियंत्रणामध्ये ठेवतं. शिवाय ह्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि आयरनची जास्त मात्रा असते. त्याच्यामुळे रोजच्या डाएटमध्ये ही लाडूची रेसिपी एकदा तरी नक्की खावी. त्वचा आणि केसांसाठीही जास्त उपयुक्त आहे. शिवाय लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, स्नायू बळकट होण्यासाठी ही लाडूची रेसिपी फारच उत्तम आहे. एकदा ही लाडूची रेसिपी बनवून ठेवली, महिना 2 महिना आरामात टिकणार. मी तर म्हणेन जास्त टिकणार. ह्या पद्धतीने तुम्ही बनवलात तर अजिबात बुरशी नाही लागणार. योग्य पद्धत वापरा. तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे. आणि रेसिपीवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. गॅस मंद ठेवून सतत आपल्याला चमचा चालवून ह्या रंगावर भाजून घ्यायचा आहे. म्हणजे अगोदर तुम्ही पाहिला असाल मुगाचा रंग एकदम हिरवा होता आणि आता थोडासा लाईट झालेला आहे. म्हणजेच की ह्या स्टेजपर्यंतच आपल्याला मूग चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका. म्हणून काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. ह्याच भांड्यामध्ये तुम्ही मूग थंड करून घेतला तर ओव्हर कुकिंग होणार, म्हणजेच की मूग करपणार आणि लाडूची चव बिघडून जाणार. म्हणून ह्याला आपल्याला ताबडतोब एका भांड्यामध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. तर मंडळी, हिरवे मूग थंड होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. त्यासाठी मी इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याला किसून घ्यायचं आहे. त्याला आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचं बरं का. जाड किसणीने म्हणजेच की अशा मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून नाही घ्यायचा. अशी बारीक छिद्राची असेल किसणी, त्याच्यानेच किसून घ्यायचं आहे. तुम्हाला सुकं खोबरं वापरायचं नसेल तर डेसिकेट कोकोनट म्हणजे नारळाची पावडर तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला जास्त पौष्टिकपणा लाडूमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरू शकता. थोडासा वेळ लागेल किसायला, पण रिझल्ट एकदम परफेक्ट येणार. जसा पाहिजे तसा रिझल्ट येणार. म्हणून मी इथे खोबरंच वापरत आहे. तर मंडळी, पाहू शकता सुकं खोबरं एकदम बारीक किसून झालेलं आहे. असं स्ट्रक्चर पाहिजे, एकदम बारीक आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करून घेऊ. हिरवे मूग चांगल्या प्रकारे थंड झालेत बरं का. चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तितकं आपल्याला एकदम ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी, इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि आता अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये तूप नाही वापरायचं आहे. अगोदर आपण वाटून घेतलेलं मूग पूर्ण या पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं शक्य असेल तितकं याला बारीक वाटून घ्या. थोडंसं रवाळ वाटलं तरी काही हरकत नाही. आता याला चांगल्या प्रकारे 2 मिनिटापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत तूप वापरायचं नाही. ह्याचा उग्रवास हलकासा कमी व्हायला पाहिजे आणि कच्चेपणा सुद्धा कमी व्हायला पाहिजे. तुम्हाला पहिली स्टेप सांगतो, अगोदर मुगाला चांगल्या प्रकारे परतून घ्या, जेणेकरून त्याची पावडर चांगली निघायला पाहिजे.
पाहिजे। दुसरी स्टेप आपल्याला ही करायची आहे, ह्या पावडर मधला पूर्ण उग्रवास निघून जायला पाहिजे, म्हणून 2 स्टेप महत्वाचे आहेत। एक तर तुम्हाला मूग चांगल्या प्रकारे भाजून घेणं महत्वाचं आहे, थोडंसं ऊन दाखवून, आणि नंतर तुम्हाला ह्याला चांगल्या प्रकारे भाजणं महत्वाचं आहे, ज्याच्याने ह्याचा टेक्स्चर एकदम रवाळ यायला पाहिजे, दाणेदार यायला पाहिजे, आणि लाडू एकदम मौसूद बनण्यासाठी दोन्ही स्टेप महत्वाच्या आहेत। आणि गॅसला आपल्याला शेवटपर्यंत मंद ठेवायचा आहे, सतत चमचा चालवत राहायचा आहे। बरोबर 1.5 ते 2 मिनिटं झालेली आहेत, ह्याचा हलकासा कच्चेपणा निघून गेलेला आहे। तर काय करायचं, इथे आपल्याला अगोदर 1 चमचा साजूक तूप वापरायचा आहे। इथे थोडंसं तूप आपल्याला जास्त लागणार आहे पीठ भाजून घेताना, कारण की ह्याचा उग्रवास सहसा लवकर निघून जात नाही, म्हणून आपल्याला ह्याला तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। फक्त लक्षात इतकं घ्या की तूप एकदाच नाही वापरायचं आहे, थोडं थोडं आपल्याला तूप करून कमीत कमी 100 ते 150 ग्राम तूप वापरायचं आहे। 2-2, 3-3 मिनिटं भाजून घेतल्यावर 1-1 चमचा वापरायचा आहे, एकदाच वापरू नका, थोडं थोडं वापरा। आणखीन 2 मिनिटं झालेले आहेत आणि याचा टेक्स्चर पाहू शकता किती रवाळ झालेला आहे। आता इथे आपल्याला 2 चमचे साजूक तूप वापरायचं आहे। असं स्टेप बाय स्टेप आपल्याला तूप वापरायचं आहे, म्हणजे टेक्स्चर चांगला होत जाईल आणि या पिठामध्ये चांगला खमंगपणा येईल, म्हणून थोडं थोडं आपल्याला तूप वापरायचं आहे, शिवाय ह्याला बाइंडिंग पण येत जाईल। तर मंडळी, थोडं थोडं तूप वापरून मी जवळपास 100 ते 150 ग्राम तूप वापरलेला आहे, आणि याचा टेक्स्चर पाहू शकता किती रवाळ आलेला आहे, आणि ह्याला बाइंडिंग सुद्धा एकदम मस्त आलेली आहे। अशा प्रमाणामध्ये टेक्स्चर यायला पाहिजे, आणि खमंग सुगंध दरवळत आहे, संपूर्ण मुगाचा उग्रवास निघून गेलेला आहे। आणखीन एक टिप देतो, मध्ये मध्ये गॅस बंद करत जावा, पॅन जास्त प्रमाणामध्ये गरम झालं की हे करपू शकतं पीठ, म्हणून कधी कधी आपल्याला ध्यान ठेवायचं आहे, पॅन जास्त प्रमाणामध्ये गरम झालं 1 मिनिटासाठी बंद करायचं आणि पुन्हा चालू करायचं आहे। आता ह्या मिश्रणाला एका प्लेट मध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया। तर मंडळी, आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला तूप नाही वापरायचं आहे, कारण की पॅनला अगोदरच तूप लागलेला आहे, म्हणून इथे आपल्याला खरबुजाच्या बिया भाजून घ्यायच्या आहेत। ही घेतली अर्धी वाटी, वजनी प्रमाणामध्ये 50 ते 60 ग्राम या बियाचं माप आहे। गॅसला मंद ठेवा आणि ह्या सोबतच 2 ते 3 चमचे भोपळ्याच्या बिया वापरायचे आहेत। ह्या दोन्ही बिया शरीरासाठी थंड असतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये ह्याचं सेवन तुम्ही करा, ह्याचे फायदे भरपूर आहेत बरं का। खरबुजाच्या बियामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड, फायबर आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणामध्ये असतात। हे हृदय विकाराचा धोका कमी करतात, रोग प्रतिकार शक्ती वाढवतात, शरीर थंड ठेवतात, पचन क्रिया सुधारते व डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर भरपूरच उत्तम आहे। आणि भोपळ्याच्या बियांमध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि झिंक असतं। हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास सुद्धा फारच उपयुक्त आहे। ह्या दोन्ही बिया तुम्ही लाडू मध्ये नक्की वापरा। भरपूर जण काय करतात, काजू आणि बदामचा वापर करतात, ते सुद्धा उन्हाळ्यामध्ये। काजू आणि बदाम खावे, पण ते उन्हाळ्यामध्ये नका खाऊ, थंडीमध्ये खाल्लं तर त्याचा जास्त फायदा आहे। उन्हाळ्यामध्ये काय असतं, काजू आणि बदामच्या तासीरमध्ये जास्त उष्णता असते, शरीरासाठी जास्त चांगलं नाही। उन्हाळ्यामध्ये खाल्ला तर त्याला भिजवून तुम्ही खाऊ शकता, म्हणून काजू बदाम इथे टाळा आणि ह्या 2 बिया नक्की वापरा, भोपळ्याच्या बिया आणि खरबुजाच्या बिया। तर मंडळी, 2 मिनिटं झालेली आहेत, हलकासा रंग वेगळा झालेला आहे आणि थोडेसे चटकायला लागलेले आहेत ह्या दोन्ही बिया। जास्त ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका, गॅस बंद करून एका प्लेट मध्ये काढून ह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया। ड्रायफ्रूट परतून झाले की ह्याच पॅन मध्ये आपल्याला किसून ठेवलेलं सुकं खोबऱ्याचं किस पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला तूप वापरायचं नाही, याला कोरडंच आपल्याला 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे, कारण की ह्याला अंगचं स्वतःचं तेल भरपूर सुटतं। हा तुम्ही अगर डेसिकेट कोकोनट वापरत असाल तर अर्धा चमचा तुपामध्ये त्याला परतून घेऊ शकता। फक्त किसलेल्या खोबऱ्याला तुम्हाला कोरडंच भाजून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये खोबऱ्याचा रंग पूर्णपणे वेगळा झालेला आहे आणि कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे। फक्त 2 ते 2.5 मिनिटापर्यंतच आपल्याला ह्याला असं भाजून घ्यायचं आहे। आता ह्याला सुद्धा चांगल्या प्रकारे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊ। भाजून ठेवलेलं ड्रायफ्रूट मुगाच्या पिठामध्ये काढायचं आहे, म्हणजेच की खरबुजाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया, आणि सोबतच भाजून ठेवलेलं सुकं खोबरं थंड झाल्यावरच काढायचं बरं का। आता फ्लेवर वाढण्यासाठी इथे आपल्याला 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि या सर्व जिन्नसांना हाताने चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे। तर मंडळी, अगोदर ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, मग एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढून असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप सर्व तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। एकत्र भाजून घेऊ नका, ड्रायफ्रूट आणि सुकं खोबरं चांगलं भाजलं जाणार नाही, कोणते जिन्नस जास्त भाजले जाणार, कोणते जिन्नस कमी भाजले जाणार, म्हणून आपल्याला स्टेप बाय स्टेप वेगवेगळं करूनच भाजून घ्यायचं आहे। आता थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू। तर लाडूसाठी आपल्याला गोडाचं प्रमाण वापरायचं आहे, खडी साखर किंवा साखर वापरू नका, दोघांमध्ये केमिकल असतं। शिवाय गुळ वापरल्याने काय होणार, गुळाचं तासीर एकदम गरम असतं। तुम्ही थंडीमध्ये हे लाडू बनवत असाल तर गुळ वापरू शकता, आणि गरमीमध्ये तुम्ही लाडू खडी साखरेनेच बनवायचा आहे। खडी साखरेचं तासीर हे थंड असतं, म्हणून इथे खडी साखरेचा वापर करायचा आहे। आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की 250 ग्राम, म्हणजेच की पाव किलो मी इथे
खडी साखर घेतलेली आहे. जितकं मी तुम्हाला सर्व जिन्नसांचे माप सांगितलेले आहे त्यानुसार पाव किलो खडी साखर परफेक्ट आहे. तुम्हाला गोड जास्त खायचं असेल तर थोडंसं खडी साखर तुम्ही जास्त वापरू शकता किंवा तुम्ही साखर वापरलं तरी चालेल. पण मी दोन्ही जिन्नस न वापरता इथे खडी साखर वापरत आहे. भरपूर जास्त पौष्टिक होण्यासाठी हे लाडू. ह्याला चांगल्या प्रकारे ठेचून घ्यायचं. एखाद्या खल्लूमध्ये घ्या किंवा एखादा कापड असेल किंवा पेपरावर घ्यायचं आहे आणि ह्याला ठेचून घ्यायचं आहे. ठेचून घेतल्याने काय होतं, आपण मिक्सरमध्ये वाटून घेताना मिक्सर खराब नाही होणार, म्हणून ह्याला अगोदर आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. खडी साखर खल्लूमध्ये बारीक केली की मग आपल्याला याला मिक्सरमध्ये काढून एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे. संपूर्ण खडी साखरेची पावडर या मिश्रणामध्ये अगोदर काढून घेऊया. मग चमच्याने चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. समजा या पिठाला बाइंडिंग येत नसेल तर ह्याच्यात तुम्ही दूध वापरू शकता. पण दूध वापरल्याने एक नुकसान होऊ शकतं, लाडूला लवकरात लवकर बुरशी येईल आणि लाडू जास्त दिवस टिकणार नाही. म्हणून इथे तुम्ही तूप वापरू शकता बाइंडिंगची कन्सिस्टन्सी परफेक्ट येण्यासाठी. आणि तुम्हाला गुळ वापरायचा असेल तर गुळाची 1 तार किंवा 2 तार करून घ्यायचं नाही. फक्त आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं गुळ वितळेपर्यंत आणि मग त्याला फक्त एका तुकडी काढून घ्यायची आहे. 1 तार 2 तार आली की लाडू एकदम कडक होतील. मऊसूत पाहिजे असेल तर गुळ फक्त वितळून घ्या आणि हलकीशी उकळी येऊ द्या वितळल्यानंतर. तर मंडळी, खडी साखरेची पिठी चांगल्या प्रकारे मुगाच्या पिठामध्ये एकजीव केलेला आहे आणि याला हलकीशीच बाइंडिंग आलेली आहे. जास्त बाइंडिंग आलेली नाही, थोडंसं कोरडंच आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप कसं टाकायचं आहे, थोडंसं ह्याला वितळवून घ्या. अगोदर 1 ते 2 चमचे तूप टाकतो, मग ह्याला एकजीव करतो, म्हणजे आपल्याला कळेल की ह्याला बाइंडिंग येत आहे की नाही. आता लाडू जास्त पौष्टिक होण्यासाठी आणखीन इथे एक पदार्थ वापरणार आहे. तो पदार्थ आहे अर्धा तास भिजत ठेवलेले काळे मनुके. 40 ते 50 काळे मनुके आहेत. पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नाही वापरायचं असेल तर काही हरकत नाही. पण काळ्या मनुकांना तुम्ही भिजवून वापरला तर ह्याच्यामध्ये थंडावा येतो. तुम्ही मनुके असंच वापरला न भिजवता तर मनुक्याचं तासीर एकदम गरम असतं. ह्याला थंडावा येण्यासाठी आणि पौष्टिक होण्यासाठी इथे मी अर्धा तास गरम पाण्यामध्ये काळे मनुके चांगल्या प्रकारे भिजत ठेवले होते किंवा तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल. फक्त मनुके या पिठामध्ये मिक्स करताना चांगल्या प्रकारे पिळून घ्या एखाद्या कापडामध्ये. त्याच्यामधलं पाणी संपूर्ण काढून घ्या, मगच ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. अशी मस्तपैकी बाइंडिंग आली. थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत. असे मस्तपैकी लाडू वळून तयार झालेले आहेत. घरच्यांना मदतीला घ्या आणि असे लाडू तयार करून घ्या. असं प्लेटमध्ये काढून घेतो आणि उरलेल्या मिश्रणाचे असेच लाडू मी बनवून घेतो. अख्खे मूग न भिजवता, कोणतीही पूर्वतयारी न करता असे मस्त दाणेदार मौसूद लाडू, साखर आणि गुळाचा वापर न करता शरीराला थंडावा देणारे असे लाडू तुम्ही सुद्धा बनवू शकता. जितके दिसायला सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी भरपूरच पौष्टिक आहेत. भरपूर विटॅमिन, प्रोटीन, फायबरचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त आहे. योग्य पद्धत वापरा आणि जितकं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे लाडू बनवणार तर परफेक्ट 21 लाडू तयार होणार आणि असे दाणेदार लाडू तयार होणार. पाहू शकता किती रवाळ आणि दाणेदार आहे आणि तितकेच मौसूद सुद्धा बरं का. जिभेवर ठेवताच विरघळणार इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. तर मंडळी, मी तुम्हाला आता ह्याला तोडून दाखवतो. पाहू शकता सहज तुटत आहे. तर मंडळी, आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.